वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्लॉग 31चा असणार आहे. आज आम्ही 31 सेलिब्रेट करणार आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही केले, कारण की ह्या दोन मॅडमला, ही एक आणि ती एक, त्यांना नॉनव्हेज नाही खायचं म्हणून ते व्हेजची तयारी करतात आहे. आणि आत्ता मला हिने काम लावलं आहे की हे कनिस सोल म्हणून. नको, ठीक आहे. मग आत्ता मी करते माझं काम, बिचारीला मदत करते मी. गाईज, हिने जे केलं आहे ते मी आता टेस्ट करून सांगणार आहे कसं वाटतं. काय केलंय? गजब बेइज्जती है. का ग? चांगलं केलं. मीठ सांग ना, बरोबर आहे का नाही? चांगलं केलं, पण तू मसाला बिसाला नाही टाकत. अरे मीठ चेक करायला सांगितले मी, अजून करते ते. हो, मीठ बरोबर आहे. हा ठीक आहे, तेवढंच. शिकली, वर्गीय प्रगती झाली. आणि मी आता हिला मदत करते कटलेट बनवायला. असं घ्यायचं. ओके, मला शिकव. किती करायची? ती करपणार नाही ना? आणि ह्याच्यात टाकायचं का? हां, त्याच्यात डीप करायचं पहिल्या साईडनी. आणि आधी गेलं का चालतं काय नाही असं. येस तर एक मुलगी शिकली, प्रगती झाली. मग बाळा अरे यार, शिट. आमचा फर्स्ट टाइम आहे बाळा. माझं पण मी बघितलं नाही व्हिडिओ करते. मी असते ना एवढं वाटीवर केलं असतं बघ. तेच ना, अगं मला वाटलं भरपूर. नाही नाही, मी म्हणते ते खूप केलं असतं ग, म्हणजे जसं काही वाया गेलं असतं. मला तेच वाटलं. असे नको, जेव्हा पाहिजे अघुलही पडलं लागणार होते. काही आता तुम्हाला सांगन ह्याच्यात काय काय. बॉइल पोटॅटोज, बॉइल कॉर्न, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, चीज आणि नॉर्मल आपलं रेड चिली पावडर मिक्स करायचं सगळं. आणि मीठ राहिलं. मीठ मग नंतर ही स्लरी बनवायची. कॉर्नफ्लावर आणि पाणी मिक्स करायचं थोडं. मग त्याच्यानंतर मैदा पण घेऊ शकतो तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर. आणि मग हे त्याच्यासाठी डिप करायचं, कारण की हे जे ब्रेड क्रम्स आहेत त्याच्यात खूप करून चिटकते. मी एअर फ्राय करते. ह्याच्यानंतर आम्ही एअर फ्राय करतो. हे ब्रेड क्रम्स तू बनवले? घरी बनवले. हे विकत पण भेटतात. हो, तुम्ही घरी पण बनवू शकता. विकत 1 kg घ्या. तुम्हाला जास्त कष्ट नसून करायचं, विकत आणा. झालं. ह्याचे सँडविच बनवणार ना? नाही, कटलेट आहे ना. मग तू सँडविच कसं बनवणार आहे? अच्छा, ऑर्डर केली. तू काय म्हणली? नाही केली ऑर्डर. आता ह्याचं सगळ्याचं बनवायचं ना? गाईज, आता हे झालंय. आता ह्याला एअर फ्राय करायचं. तुम्ही तळू पण हो झाले. तुम्ही ह्याला तळू पण शकता, पण जर तुम्ही तळलं ना तर सगळे ते ब्रेड क्रम्स तेलामध्ये हे होईल. म्हणजे आम्ही तळणार पण आहे, पण मी एक आयडिया देते, टिप देते. झाले मग. अरे वा, बरं झालं तुम्हाला मदतीला घेतलं. मला पहिल्यापासून सांगायचं कधीच झालं असतं, पण अगं मी एकटे असं नाही केलं असं. जवळ गप्पा मारत बसले ना, माझं नाही मग लक्ष नाही. असं टाकायचं. पेपर नाही टाकायचं. कोणत्या मोडवर टाकतीये? 180 डिग्री 15 मिनिट्स. 15 मिनिट्स. ओके. आता काय करणार आहे तू? बाकीचे हे करूया. शॅलो फ्राय करणार आहे का? हे तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. त्याच्यावर ब्रेड केले होते. ब्रेड गरम केले होते का ह्याच्यावर? हां, मी एकदा केलं होतं. जर ही रेसिपी चांगली झाली तर तुम्ही पण ट्राय करा.
माझी आहे व्हिडिओ बघून ना गाईस, तुम्हाला बनवल्यावर भेट. शॅलो फ्राय झालंय हे, मग हे असं दिसतं. पूर्णपणे त्याला फ्राय करायचंय. शॅलो फ्राय एअर फ्राय मधलं झालंय हे, असं दिसतंय. खूप क्रिस्पी झालंय हे तर, विदाउट ऑइल. क्रिस्पी दाखवते आवाज. सँडविच करतेय ही. तू आता ह्याच्यात काय काय टाकलंय? कॉर्न ना सांगितलं होतं कॅप्सिकम तू आणलेलं नाहीये. गाईज हे काय म्हणली की ती झेप्टोवरून ऑर्डर करणारी. एक मिनिट, त्या माणसाचा मला फोन पण आला. मला वाटलं मग तू कॅप्सिकम ऑर्डर केले. चीज आणि बटर घे मग. म्हणजे तू ह्याच्यासाठी माझं ते 125 कॅश वापरली. कॅप्सिकम आणायचं तर अरे तिथे ह्याच्यात ह्याच्यात मेयोनीज, ऑनियन आणि काय आधीच नको कोट करून लावता नाही येत. येईल की त्याला काय होतं? अगं नाही सांड कसं काय? अगं हे झालं एकदम क्रिस्पी कट होतं. हो हा, ते पण आहे तसं. नको करू आता तिथे, राहू दे. आता आम्ही ही फिलिंग ह्याच्यात टाकायची आणि ह्याला शॅलो फ्राय करायचं. मग रेडी. मी चीज याच्यामध्ये मिक्स करू का? हे फिलिंग त्याच्यावर लावलं, त्याच्यावर चीज टाक. जे तुला वाटते ते कर, मला पण नाही माहिती. तुम्हाला गाईज द बटर लावायचं असं ह्याच्या आतमध्ये पण आणि बाहेरून पण, तर तुम्ही लावू शकता. तुला चॉईस. हे मोझरेला चीज आहे. तुम्ही अमूलचं ते क्यूब चीज पण टाकू शकता, तुम्हाला टेस्ट पाहिजे असेल. म्हणजे तुम्हाला जर स्ट्रेच असं पाहिजे स्ट्रेचिंग, तर तुम्ही हे टाकू शकता. युअर चॉईस. युअर चॉईस. तुमची चॉईस. मग जे टाकायचं ते टाका. म्हणजे मी नाही, ती न्यूज ब्लॉगर आहे, त्यामुळे जरा थोडंसं समजून घ्या. तुम्ही तुमच्या ओरिजिनल टोन मध्ये बोललं तरी चालेल. हा बोलतेच समजेल. गाईज माझी भाषा खूप गावठी आहे. आम्ही वांगणीचे आहेत, मग गावठी असणारच. आणि तुम्हाला चालून तुम्हाला चालून घ्यायलाच लागेल. आमचं गावाचं आता आम्ही जाणार आहे गावाला, तेव्हा आम्ही गावाकडचा ब्लॉग दाखवू. आमची यात्रा दाखवू. तुम्हाला होम टूर पण देणार आहे. आमचं घर बघा. आमचं गाव खूप छान आहे. आमच्या गावाला आम्हीच म्हणतो मिनी काश्मीर. मिनी केरला म्हणतो. हा, उन्हाळ्यात तुम्ही मिनी केरला म्हणू शकता. परत पावसाळ्यात तुम्ही मिनी लोणावळा पण म्हणू शकता. आमचं गाव हिवाळ्यामध्ये काश्मीर म्हणू शकता, कारण खूप तिथे उन्हाळ्यामध्ये खूपच ऊन, बर्फ पडला असता ना गावाला, मग तर काय महाबळेश्वर झाला. तुम्ही एकदा या, मला इन्व्हिटेशन देता. ऍड्रेस विचारू नका. ऍड्रेस विचारू नका. खरं गेले तर जेव्हा आम्ही बोलवन तेव्हाच या. आम्ही बोलतो 35 ला, तुम्ही तेव्हा येऊ शकता. 35 ला गावाला सगळे म्हणजे सगळे भेटतील. गावा सांगा तेव्हा 35 ला का सगळे भेटतील का? लेट समजलं तुला? अरे मी ह्याच्या नादात होते, तुम्हाला समजलं काहीच. हिचं म्हणणं असं आहे की 35 ला कोण नाही भेटणार, कारण सगळे भेटणार. सगळे या तुम्ही या 35 लाच या. येऊच नका तुम्ही, बाकीच्या दिवशी येऊच नका. 35 लाच या. टेस्ट करणार जे आम्ही बनवले. छान गेलं. तुम्ही ट्राय करू शकता. हे कटलेट बघते, एअर फ्रायर मध्ये केलेले आहे. हे पण चांगलं, ट्राय करू शकता.
फक्त बिर्याणी खाते. मी युट्यूबला टाकलाय. आम्ही गॅलरीत आलो. कसं वाटलं जेवण? तुला कसं वाटलं? नाईस, छान होतं. छान. आता आम्ही असंच टाइमपास करणार आहे. किती वेळा तर हाय गाईस, इथं आहे आमच्या ग्रँडमाचा बर्थडे. तर चला सेलिब्रेट करू ह्यांचा बर्थडे. हॅपी बर्थडे टू. गाईज, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर. बाय.